पृथ्वीवर वारा हा ऊर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे. खरं तर आपल्यापैकी अनेकांनी वाऱ्याचा वापर करून जहाजांना खुल्या समुद्रात पुढे ढकलताना किंवा शेतातल्या पवनचक्कीची पाती फिरवून धान्य दळताना किंवा पाणी उपसताना बघितलंय. आधुनिक पवन टर्बाईन ही खरं तर जुन्या पवनचक्क्यांची अधिक सुधारित, उच्च तंत्रज्ञानाची आवृत्ती आहे. पण वाऱ्याचा वापर शेतीतल्या कामासाठी करण्याऐवजी वाऱ्याचा वापर ऊर्जेचे विजेत रूपांतर करण्यासाठी केला जातो. हे कसं काम करतं ते पहा. टर्बाईनच्या पात्यावरून वाहणारा वारा पात्याच्या एका बाजूला दुसऱ्या बाजूच्या तुलनेत जास्त दाब निर्माण करतो. यामुळे जोडलेल्या तिन्ही पात्यांची यंत्रणा फिरू लागते. हे फिरणे टर्बाईनच्या मुख्य भागातील अनेक फिरणाऱ्या भागांवर जोर देतं आणि त्यामुळे जनित्र फिरतो आणि वीज निर्माण होते. याचा वापर का करावा? कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावर कुठेतरी वारा नेहमीच वाहत असतो. त्याला नवीकरणीय स्रोत मानले जाते आणि पवन टर्बाईन फिरवण्यासाठी फक्त वारा लागतो. त्यामुळे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्याही हरितगृह वायूंचे उत्सर्जन करत नाहीत. जरी ही ऊर्जा स्वच्छ आणि विपुल असली तरी आपण पवन ऊर्जेचा वापर अजून मोठ्या प्रमाणावर का करत नाही याची अनेक कारणं आहेत. पहिले आणि कदाचित सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वारा नेहमी वाहत नाही. किमान एकाच ठिकाणी नेहमी वाहत नाही आणि मोठ्या प्रमाणात वीज साठवून ठेवण्याचे तंत्रज्ञान खूप महागडे आहे. दुसरी समस्या म्हणजे ठिकाण. पवन ऊर्जा प्रकल्प कुठेही उभारणं योग्य ठरत नाही. सर्वोत्तम जागा अशा आहेत ज्या मोकळ्या आहेत आणि जिथे वारंवार वारे आहेत. पण अशी ठिकाणं अनेकदा शहरांपासून दूर असतात आणि ऊर्जेची मागणी सर्वात जास्त शहरांमध्ये असते. त्यामुळे वीज शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लांब ट्रान्समिशन लाईन्स आवश्यक असतात. शेवटी पवन ऊर्जा प्रकल्पांचा दैनंदिन खर्च तुलनेत कमी असला तरी ते उभारण्यासाठी खूप खर्चिक आहेत. विशेषतः सध्याच्या कोळसा आणि नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जा प्रकल्पांच्या तुलनेत हे खर्चिक आहेत. याचा परिणाम असा होतो की अनेक पवन ऊर्जा प्रकल्प सुरूच होऊ शकत नाहीत. सध्या जगात तयार होणाऱ्या एकूण विजेपैकी पवन ऊर्जेचा वाटा अगदी लहान आहे. पण हा एक वेगाने वाढणारा उद्योग आहे. अनेक तज्ज्ञांना विश्वास आहे की पवन ऊर्जा एक दिवस जीवाश्म इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करू शकेल आणि सौर ऊर्जेप्रमाणेच पवन ऊर्जेतून निर्माण होणारी वीज साठवण्याचे चांगले मार्ग शोधल्यास ती अधिक स्वस्त आणि वापरण्यास सोपी होईल. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.